जसं सरकारच्या नाकात ठेवलेलं आहे तसाच माझ्या नाकात तरी त्यांचा माणूस तिकडे नाही तिकडचा माणूस इकडे देणार नाही या रस्त्यामध्ये माझा हक्क आहे आणि हे गोकुळाला दूध गोकुळामधील खपायला पाहिजे हे कौश समाजामध्ये देऊ देणार नाही का ते कौश माझा मामा आहे माझा वैरी आहे तर हे दूध गोकुळामध्येच खपायला पाहिजे परंतु हे काम मी स्वतः करणार नाही माझा मित्र सुदाम्या आहे त्याला बोलवणार आणि हे काम मी त्याला सोपणार कार्यमित्र सुदाम्या फटाकड़ा जो फोड़ो देवा मला हात मारला अरे काय तुझ्या बाबाला हात मारला थांबरो आहे का तुने बाश न फुला रो माना ना देवा केव्हापासून हात मारलो घरात काय करत होतास मला कशी आवाज दिला तुम्ही अरे मित्र सुदाम्या मला तुझ्या आई बाबाने नाव सुदाम्या ठेवलं अरे तुझ्या जन्मापासून नाव सुदाम्या झालं नाही देवा माझं नाव सुदाम्या नाही आता देवा माझं नाव माझ्या आई बापाने बदलून ठेवला अरे काय नाव ठेवलं देवा तुला माहिती नाही अरे नाही यार माझं नाव आय्यर 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 म्हणजे पूर्ण नाव काय कसं वेणुगोपाल आय्यर वेणुगोपाल आय्यर म्हणजे असं घरी जावं इनास्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल आय्यर म्हणजे असं घरी तुला हाका मारावं लागेल इनास्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल आय्यर एक परम पिल्ल जय सूर्य अट्टापट्टू श्रीदेवी माधुरी वेणुगोपाल आय्यर अरे मूर्खा हे काय बोलतो हे काय बोलतो मला देवाला येडा बनवतो का तशा नाही रे इनास्वामी मुत्तुस्वामी शुबीरवाला शबरीधाम सोनेभाई तुन्नीबाई मानीबाई आय्यर हे काय काय गोष्ट आहे का हे मस्करी करूच नका मी तुझा मित्र आहे मी तुझी थोडीशी थट्टा केली मस्करी केली देवा तुला राग आली मला क्षमा करा देवा माझं नाव सुदामज आहे देवा हो तरी हात कसा मारली मला सांगा हो मित्र सुदाम्या हो अरे आज दिवस कोणता आहे आज म्हणजे गुरुवारचा दिवस गुरुवारचा दिवस बाजार कुठला भरतो मुताईचा बाजार अरे माथुऱ्याचा बाजार बोल अच्छा लोक देशी ओढा आणि कुठे इथे मारू लोक कशात माझ्या माथुरीचा बाजार अरे माथुऱ्याचा बाजार 16 कपड्यांनी जातो मित्र बाजारला शाबाश तर मित्र सुदाम्या हे काम मी तुला सोपतो काय करायचं अरे त्या गवडाने वृंदावनामध्ये जातो आणि त्या सगळ्या गवडांनी भरून बांधून माझ्यासोबत राहायचे म्हणजे मी वृंदावनात जाऊ 16 ससरे एकरे 8 गवडणीच्या मेळात धरून बांधून माझ्यासोबत राहायचे देवा घरी मानी एक बाई मला नाही आवडता एवढे बाई आवडता येतील अरे मित्र सुदाम्या आपण कोण आहे आपण कोण आहे आपले देव ना देव आहे अरे तुला माहिती नाही का तू कृष्णा देव भगवान आपले देव मित्र सुदाम्या सगळं ब्रह्मांड आपल्या मुखात आहे गवडण का आपल्या हातात येणार नाही देवा सगळी सृष्टी तुला दिसते अरे सगळे सृष्टी मला दिसतो ही वारसा पठ्ठा तुला दिसते अरे वारसा नाही सगळे पृथ्वीवर सगळं काय करतो ते मला सगळं दिसतो सगळी पृथ्वी तुला दिसते सगळं अखंड ब्रह्मांड मुझे देवा अखंड ब्रह्मांड राहू दे माना एक काम कर देवा सगळी सृष्टी तुला दिसते माना एक काम कर अरे काय आपले शबरी धामला देखील
तुनी बाई आणि मानी बाई घरात झोपणे आहेत का एखाद्या भितडा लागते ती जरा देखील देवा तुनी बाई मला नखे कसे देखायचे पण माने बाई नक्कीच नाही अंग मार खाता फिर जाऊन ते धाबा ढुबू झाला अरे हे मला नाही दिसत रे ही देवा तुला ईश्वर ये नाही दिसत मला विशेष नाही चालत नाही मला बठ्ठा चालत अरे मित्र सुना ना काम सोपला है पूर्ण करा देवा वृंदावनात जाऊ कशा जाऊ अरे राजा ना जा झोरा ना जा आणि कपड्याने धरून बांधून माझ्या सोबराला लवकर देवा गौडाने जातील कट आता धरून बांधून तुझ्याकडे आणते आणा लवकर आणि हे काय देवा गंगाराम साप वार देवा दादा साप नाही रे गंगाराम आहे हे काय काम कर अरे हे चमत्कार करतो कसे चमत्कार करतो अरे तुला नाही अजून माहिती पडलं नाही माहिती पडलं दाखवी दे ना बा पुढं शाबास दाजी अठ ये रे बरे हा लवकर जा लवकर धरून बांधून तुझ्याकडे आणते गवडणी देवा माझ्या कामाला लागू दे चालेल जाऊ दे अगं बाई आपण गपचूप चाललो आपल्या मालाला गिऱ्हाईक लागणार नाही आपल्या मालाचं नाव ठोकायचं चला बरं हे काय पुकारायचं वृंदावनात बरोबर गवडणी आहे पण मी काय करणार आवाज देणार आणि गप बसणार आणि थांबवणार धरून साधून माझ्या देवाकडे घेऊन जाणार मी आवाज येते गवडाने थांबा असं म्हणले ना गवडाने थांबा नाव बदलून टाका आणि आपली नाव बदले टाका नाव असे नाव बदली टाका चालेल बा आपली गवडाने नाही आपण तरुण पोरी तरुण बरं चालेल चला आता मला आम्ही गवडणी नाही आम्ही मला तरुण पोरी बरोबर आवाज देणार गवडणी थांबवणार आपण गवडणी नाही आपण पोरी नाही पूर्ण नाव बदलून टाकायचं आता फक्त हे बाई तू शाणी आपली शाण्याला आपलं नाव बदलून टाका आता आपण गवडणी नाही आपण तरुण पोरी नाही आपण फक्त आता आपल्या नवरीच्या बायका असं का आमच्या नवऱ्याबरोबर हाक मारला तर हे बाई आपल्यासारखं वाईट मग कोण फक्त नवरीच्या बायका नवऱ्याच्या
बायका नुसतात नाही बाई आपल्याला पका दूर जाणार असं नवऱ्याची बायको म्हणजे कशी कशी? सती पती वर्ता नवऱ्याची बायको हा आपला नवरा सोडून दुसऱ्याचा बॅग नको पाहिजे करा ना बाहेर होय आपला नवरा सोडून दुसऱ्याच्या बॅग नको पाहिजे हे बघ आपला नवरा सोडून दुसऱ्याचा डाग असला कुठे बी जाय त्याला भीती नाही बरोबर आहे का नाही जर बाहेर चोऱ्या करसा ना तर मग तुम्ही हा शकरी अगं नाही ना मावशी आत्या. नाही ना नाही ना मग चला कोण सतीपती वर्ता नवऱ्याच्या बायका उजवात सगळे हे बाया आपली कोण वा सतीपती वर्ता नवऱ्याच्या बायका बस ही बाई आड का ही कोणाची जत्रा आहे माताची आई माताची भवानी माताची ए भवानी माता भवानी माता आम्ही सतीपती वर्ता बायका आम्ही सतीपती वर्ता बायका आम्ही आमचा नवरा सोडून दुसऱ्याचा डाग नाही तुम्हावर रोखता बिकता नाही होणे तुम्हावर पाहत नाही तुम्हावर उत्तर द्यावं तुम्ही कधी हो सगळा मेळा माझा पाठवा येईल अगं काय झालं मावशी आत्या? काय झालं चला पुढे अगे आम्हाला विचार करा तू चालला शपथ घाल तू आम्हाला सगळ्याला शपथ घालला आणि तू कशी काय टाकी ना ऐका काय ऐका हे माता मैं तो जुनी पुराणी बायको ना मला काय शपथ घालायला लावत नाही ऐकत ती नाही ऐका चाल कोण भूताळे आला समजी जाईल गवळणी काही थांबत नाही आता मी नवऱ्याचे बायका म्हणते बरोबर नवऱ्या आपल्या बायका करून कशी आता कुत्री अशी गांड खसड हा एवढा माणूस एवढा ढोर असे माणूस तुला नाही दे का चलू काय काय अशी तिला पाहिजे होती ना आता कशी रड अशा तुला शिवा काढणार पडत माथाडी डोळा बसला होता का टाटा श्लोका कोता टाइमला माकडा देख नको ओळख नको साला नाही मेंढा नाही नाका नाही भाडा नाही दिद असणार तू निघाडाच होती तुझ्या काळा झुपला नाही झुपला का मावर कोण चढी बसलेलो मी गडी माणूस तू बाई माणूस तुला लाज नाही वाटत तुला लोटे पाडणार सायना सर्वी पाठी घ्या बटवा सायना सर फाडी टाकाना कोण आता
बाया काय करा मग? काय करा आता कशी तेव्हा खेळी बसली आता कशी तेव्हा खेळी बसली तू कोण तू? हा आणि माझ्या सती कधी होता ऐक गडी तो गडी मै बाई ती बाई नव बाया गडी तो गडी बाई ती बाई पण बस गावडी तर मै काय करू तुझी तर बसना चढीवर तू चढी बसलेल तुला दम नाही लागत थट्टा मस्करू करू नका मला नीट ओळखा मी कोण आहे नीट ओळखा मी कोण आहे जे गातली माणसं आम्ही ओळखते ओळख लागली फक्त तुला का ओळखणार नाही बर बर मग तुला ओळखणार नाही मग मला काही राही ना भाऊ तू ना तू नंदीवाला ना पोरी मी तुला नंदीवाला दिसते का नंदीवाला दिसते नंदीवाला नाही मला नीट ओळखा मी कोण आहे तुला नीट म्हणा तुला काय माहितच नाही बा वारता मग फुगाय का तो ना बा मी तुला फुगेवाला दिसते तुला फुग्यावाला ना तुम्ही म्हणले का विचारो विचारो तुला मी फुगेवाला दिसते का हा वेडी आहेस तू मला तरी म्हणतात गोकुळचा श्रीकृष्ण देवाचा प्रेम सुदाम देव हा म्हणजे गोकुळचा श्रीकृष्ण भगवंता प्रेम सुदाम देव मी सुद्धा देव आहे कधी पुढे जाऊ देणार नाही आता ना आता तुमच्या दही दुधाचा माठ डोक्यावर ठेवा आणि माझ्या देवाकडे परत चला देवाचा तू श्रीकृष्ण देवाचा सुदाम हो तू कशाला आला अरे तुम्हाला आडवासाठी दही दूध कधी कौसाच्या वाडा हा गौकुड्या बाजारात जाऊ देणार नाही हा माथुरे बाजारला जाऊ देणार नाही दादा आम्हाला हरवण्यासाठी आला तू हो पण किती लोक आले तुम्ही मी एकटा एकटाच आला हो हो ये माथाडी तू एकटा आला आम्ही एकटा अरे व्हिडिओ 16,108 बायकाचा मेळा तू एकटा जीव सदाशिव काय करू आम्हाला काय करणार आहेस तू म्हणजे तुम्हाला काही माझी गणतरी करता येणार नाही माझी शक्ती ती कधी तुम्हाला चले जाओ मालेगांव हटाओ इधर से हटाओ भामटा तू शिमोटा तू कुत्रा तू जवळकोंड्या तू गाळकोंड्या तू जा इकडे हे बा एकट्या तिथे आम्ही येऊ शकत नाही मी एकटा कापी आहे तुम्हाला नाही हा किती बी कापी असला तरी चालणार नाही तर हे काम करतो रिटर्न जा आणि तुझ्या देवाला या ठिकाणी घेऊन म्हणजे तुम्ही रिटर्न येणार ना नाही पोरीला सांगा लवकरच चला तू परत जा आणि तुझ्या देवाला घेऊन ये तरच येणार आम्ही नाही तर येऊ शकत नाही असं होय गवळणीला सांगा इथून पुढे पाय काढू नका इथेच थांबा मी देवाला घेऊन येते आम्ही वचने आहात आम्ही शब्दाला कधी कोणाच्या आभारता राहत नाही असं का तू खरेखर श्रीकृष्ण प्रेम सुद्धा मागतील ना हो. माझा पण एक निरोप घेऊन जाई ना कोणाला तुमच्या देवाला आमचे देवाला आणि सांगा ना मग काय मी जसे म्हणे तसे तुला म्हणावं लागेल बरं का हा सांगा ताई हा ताई ताई आधी लड्डू गावो हा हा गावो हा. आई ना हा. अशा मोकळा करीले रा हा त्यांनी तर मला तर काही लगेच मागत मोकळा हा गावो हा ताई महिबी ताई जोर से मर्दासारखं मी का बाई दिसते तुला मर्दासारखं मर्दासारखा हा आबी लड्डू आबी लड्डू जा आबी लड्डू आबी लड्डू
काय? कठाची हात नाही देत असता आमला जीवनाचा तुम्ही मग दाखवायला नाही शकता नॉर्मल टाईट नॉर्मल टाईट हा बिलट अंग नको दाखव नॉर्मल टाईट नॉर्मल टाईट हा बिलट ये अंग दाखव का अंग दाखव आ बी लड्डू अन्न जा बिलट जा बी लड्डू देवच्या खाचा तुम्ही गड्डू मड्डू माझ्या कांद्याच्या डब्याला मान पण तुला मान नाही कवडी मोल हलक्या लेवलचा एकदम कवडी मोल किमतीचा माझ्या कांद्याला मान पण तुला मान नाही हटाओ चले जाओ मालेगाव जाओ जाओ देवाला घेऊन ये देवाला लोलक्या 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 लोलके बाई आता मन माने कांदाने तर पडला मान पण तुला नाही काय हरकत नाही गवळ्याने काय परत येत नाही मी देवाकडे जाते स्वतः देवाला घेऊन येते माझी कमाला तेव्हापासून सुद्धा मला पाठवलं आधी तिला पत्ता लागत नाही सुद्धा मी काय करतो काय नाही नको येणार असं मला अरे काय राहतो अरे काय राहतो गवडीने आणले का अरे गवडीने आणले का देवा रे देवा अरे मित्र माझा देवा अरे मित्र काय झालं तुला बरी गोष्ट नाही झाली ना देवा अरे कसं काय बरी गोष्ट झाली नाही देवा अरे कोणी मारलं तुला देवा इकडून तुम्ही मला रागानं पाठवलं अच्छा वृंदावनात गेलो देवा आणि अशी मी गौडणी अडवले त्या हातली गौडणी ती एक माथाडी होती तिने मला लगेच जमिनीवर टाकला म्हणजे जमिनीवर पाडलं देवा माझ्या ठचडी बसली पुढे रडू नका फार छोटा मस्करी केली गाय दिली शिवी दिली मला तू म्हणे कोण मी म्हणला प्रेम सुधाम दे कृष्ण देवाचा प्रेम सुधाम बरोबर आज म्हणे फुकेवाला नंदीवाला सगळे करून म्हणला मला आणि काय सांगितलं लवकर आणि जाऊ म्हणे तुम्ही रिटर्न जा स्वतः देवाला घेऊन ये आम्ही इथून कधीच पुढे जाणार नाही त्याला बोलवणं केलं असं का आणि शेवटला काय म्हणले जाता जाताना तुमचे देवाला एक निरोप घेऊन जा असं का अरे काय निरोप देवा तुला आहे अरे कसं निरोप आहे अंग मोकळा कर अशा कंबर मोकळा कर हा ते तुलाच देवा सांगितला लवकर अंग मोकळा केला टाईम मग सांगी दिशा मर लहला सांगी ते उठी पोहतील रसा खावला बरोबर चालेल जोर से मर्दा सरका हैप्पी लड्डू नाही तथापि कांदा नदी दिलं देवा नॉर्मल टाईट नॉर्मल टाईट हैप्पी लड्डू जाबी लड्डू देवाचे खालचे म्हणजे तुम्ही गड्डू मुड्डू देवा मला अख्खा चांगला पुन्हा गड्डू मुड्डू नको अरे मित्र हे काय तुला वाईट आठवलं का अरे त्याने फार चांगला बोलला त्याने उत्तर दिलं पण उत्तर तर जवाब तुला देता आलं नाही देवा शिवी दिली ना अरे नाही गाय दिली नाही गड्डू मुड्डू नाही हे तर चांगलं आहे कसं काय चांगला अरे मित्र सुद्धा सकाळी सुटून आंघोळ स्नान करून झारी हातात धरून जातो कुठे म्हणजे मंदिराची पूजा ना म्हणजे देवाची पूजा बरोबर चालतो काय लागतो पायऱ्या बरोबर आणि पायऱ्यांच्या पुढे काय दिसतो हनुवत काय हनुवत चापे हनुमान दादा हनुमान बरोबर का नाही आणि मारवाड्याच्या वरती काय दिसतो गजघाट मध्ये काय राहतो लोलक्या अरे मित्र हा शिदाम्या
पहिले लोलक्याला मान नंतर मालकाला मान. कोणी पण भक्ता येतो कोणी पण दर्शनला येतो तर पहिले ते लोलक्याला हात लावतो ना म्हणजे टन वाजवतो. पहिले तुला मान दिलं नंतर मला मान दिलं म्हणजे असे ते गवळणी. हा अरे मित्र सुद्धा गवळणी कुठे आहे लवकर आपलायचं आहे चला लवकर. तिथेच कळंबाची खाली थांबलेली आहे. असं चला लवकर. मित्र कुठे कुठे गयत्र. अरे पहा लवकर पहा. त्या बघ त्या आपलं पाहते. हा पाहिले ते तिकडले बघते ना. हा त्या आता पाहिलं मित्र आता काहीतरी मजा येणार ठरायचे याला सोडायचे मी तर मत रंगत काही बकरी आवडते का बकरी नाही बरोबर पाहिले ना. अरे कुठे पाहिलं त्या तिकडले बाजू त्या नाही रे देवा त्यात हे वारसाचे पोरी आहे. हे तुला विचारतो का गवळणी कुठे बसलं त्या लवकर दाखवा मला. तुला कसे नाही देखा जाता तो सांगा की सृष्टी देखा जाओ. अरे सांग लवकर अई अंगठीला मानी देख जो हो. अई अंगठीला देख जो देवा. अरे पाहतो ना अई अंगठीवर तुझी नजर राहिली तर गवळणी तुझे आणि जर तुझी नजर चुकली तर गवळणी माझी. चालेल चालेल ना. हा मी जसं म्हणेन तसं. बरं चालेल. ती आणि माने तो काला का भितका न दो सही अंगठीला देखजो ना. बरं चालेल. भगवान हा पण बाबा ऐसा भगवान देखजो देवा. बरं पाहतो. ती चांगलीच बाईला देखाड तर मोठा हसी या गवळणी दाखवलं मग बरं चालेल. तीरती देवा मानिती तूने बाबाश्री अरे लाज वाटतो का देवाला असं फसवतो. नाही तू नाही मानी त्याच ना गवळणी आपल्याच ना बरोबर सांग. नाही बरोबर हा देवा बरोबर देखजो. ते हाय वर्षाची पोरी त्या नाही ते आपलं तिकडले बाजू. बरं चालेल. अंगठीला देखजो. देखू मित्र आज काहीतरी. अरे मित्र हे गवळणी कहा कळमासो साईखाली बसले आहे. गवळणी कहा कळमासो साईखाली बसले आहे. देवा 12 अंडावर शेवणे बसले. आम्ही का तिच्या घरच्या आहेत का कोंबड्या म्हणतो. आम्ही कोंबड्या का आम्ही तर बाहेर मी काय म्हणला 12 अंड्यावर बसल्या. तुमचा कान बसलेला आहे का. भरून टाकीन पुन्हा 10 नुकती काढली टाकी. माझे देवाने मला विचारला सुदामे
गौडनी कहा बसलेला का बसल्या मी गौडनी कहा बसलेला देवाला मी सांगितला देवा गौडनी 12 हांडे धरून बसले आपल्या एकाची चूक झाली ना मी का वाईट सांगलं का दादा दया दुधाचे माठ आमच्या डोळ्यावरती आहेत उन्हातानाचे दिवस जास्त वेळ झाला का दही दूध खराब होतो सोड तो आमचा रस्ता जाऊ दे आम्हाला बाजारला असं फार वेळ झाला जाईल मला ओळखा नाही कोण आहे कधी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही आल्यास कुठून निघाले कुठे आम्ही आलो कुठून निघाले कुठे आणि आलो कुठून आणि चाललोय म्हातारीच्या बाजारला असं? मोठ्या थाटा माटानं बरोबर आजपर्यंत तुम्ही मला ओळखलंच नाही गोकुळमध्ये राज कोण करतो हा गोकुळीमध्ये राज्य कोण करतो हो काय देवा प्रश्न टाकताय अरे प्रश्न केला नाही प्रश्नाचं उत्तर द्या द्यायला पाहिजे हो. चालेल देवा हा. गोकुळीमध्ये राज्य कोण करतोय कोण करतो तो हॉटेलवाला पाववडेवाला देशी दुकानावर ए मौसी आज्ञा नंद राजा नाव राज करते मग नंद राजा नंद राजाचा मुलं किती आहे ते तुला सांगता येतील का म्हणजे नंद राजाला मुलं किती ते होय किती आहे अहो दादा मला ठाव आहे त्याला 2 मुलं आहेत बरोबर थोरल्या मुलाचं नाव काय आणि धाकट्या मुलाचं नाव काय ते तुला सांगता येणार का नाव हा नाव सांगू शकते सांगू दादा थोरला तो अमिताभ बच्चन आणि धाकटा तो काय धर्मेंद्र मौसी आज्ञा काय तू काय चित्रपट मध्ये गेली का काय थोडला तो बलराम आणि धाकला तो श्रीकृष्ण मग तोच तुमच्या समोर उभा आहे श्रीकृष्ण होय. भगवंत हा तू आणि तुला का पाहू त्याला कोण आहे रा देवाला तू देव म्हणजे सतयुग मध्ये तसंच देव राहतो आणि कलियुग चालतो ते तसंच आहे हे असं चालणार नाही असं मला पटणार नाही आणि तुझी पूर्ण जन्माची कहाणी पाहिजे म्हणजे माझे जन्माचे खून पाहिजे होय. काय हरकत नाही मावशी तुमच्या पोरीला सांगा कबरीचं पत्र डोक्यावर लागा आणि पुढे हात जोडा आणि माझे जन्माचे ओळख तुम्हाला सांगतो आता मी. चालेल लवकर केले का डोक्यावर पत्र टाकले हात पुढे केला विश्वकर्त्याने केली करणी कोणाचा देण धंदा बहुलाची बनवली मुरली पचवतत्वा करणी उठातात मुरली त्याला 350 सांगा 900 दहावे गुप्त त्याला वजन करेचा मुरलीचा राधा तुम्ही वजन करेना मुरलीचा राधा तुम्ही गुरु चरणी संपक साधा शिदा बापू म्हणजे आदरा जबर निघले जाईया बोला मुंबईकर देव हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मावळे श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सुषमाबाई पदर माझ्या नव्हता भावता सुषमाबाई पदर माझ्या नव्हता भावता अंबाबाई समाज अंबाबाई समाज सुषमाबाई पदर माझ्या नव्हता भावता
आईने काय चुकलं तुला आम्ही माफ करणार नाही. आई मी काय चुकलं मला माफ करा का आई माफ करणार पण एक हट्ट आहे तेवढं हट्ट तुला पूर्ण करायला पाहिजे. आई तुझी काय हक्क आहे ते लवकर सांगा मी पूर्ण करणार आहे. कबूल कबूल आहे वचन वचन आहे चालेल. माझी देवी तुमच्याकडे मागणार तुम्ही देणार. मी देणार होय अंबाबाईचे दाऊदा मला सोना नको नाना नको डाग नको दागिना नको पैसा नको टक्का नको आणि- धान्य नको धुन्य नको आणि काय पाहिजे तुला मला एखादा दवर आवाज दे. लाज वाटते का लाज वाटते का ए मावशी मसोबा महाराज के बोल देवा फार चुकलास. अरे मी काय चुकलं देवा माझी पण एक हट्ट आहे पूर्ण करशील का. अरे देवा बोल तुझे हक्क मी पूर्ण करणार आहे वचन वचन. देवा मला तुझी बाई पाहिजे. देख जवा नागी तठ नागराज उभा हो नाग राजा उभा हा शेर मैं काय खोटा सांगू. नागराज उभा नाग राजा उभा हसला तू. वर ठेव. हे काय चालतं काय माफ करा माफ आई माफ करा देवा दूर रह जरो डमस मार. आई माफ करा गेली का नाही गेली नाही गेली नाही गेली. पुष्करनी के कहने फुसू फुसू ने कधी जाऊ देणार नाही पक्का देत असणार बाबो तुम ना असा खरा ना जाशा लावता ओळख पटली का मला काही समजत नाही. अगं देवा ओळख पटली का अहो पटली ना अगं देवा थट्टा मस्कर केली. अगं देवा खरोखर तुम्ही भगवंत आहेत आम्हाला बाजार जाण्यासाठी परवानगी नाही ना. राधे होय कधी जाऊ देणार नाही काय बरं देवा देवाची भक्ती केल्याबरोबर तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. असं का होय राधे म्हणजे भक्ती करावी लागेल. होय लवकर गाणं म्हणा आणि देवाच्या जीवाला खुश करा नंतरच्या मुद्रे बाजारला. असं का होय लवकर अगं देवा तुम्ही खाली जमिनीच्या पडद्यावर बसून घ्या आम्ही तुमची भक्ती करत आहे. असे का होय. काय हरकत नाही लवकर कधी जाऊ देणार नाही. असं का हा राधे लवकर तुम्ही देवाची भक्ती करा. देवाची भक्ती केल्याबरोबर तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. असं ना हा, लवकर
काय करू जीव वेडावला सावळ्या मुरलीवाला आळवाला सावळ्या मुरलीवाला नंतरचा मंत्री असं का लवकर काय करू बाई गं, जीव वेडावला. असं का अशी करा दे माझ्याकडे पहा सावळ्या मुरलीवाला आडवाला असं का
उगवला उगवला सोन्याचा दिवस उगवला यालाच म्हणतात सोन्याचा दिवस. राधे सगळ्यांना माहिती आहे हे जगामध्ये प्रेम कोणाचा चालतो देवा या जगात प्रेम फक्त राधा आणि कृष्णाचा. युगायुगामध्ये प्रेम कोणाचा चालतो राधा आणि कृष्णाचा. राधे जेवणाला बसतो तरी ताटामध्ये तुम्ही दिसतो राधा आणि कृष्ण. हो राधे आणि पाणी पितो तर ग्लासामध्ये तुम्ही दिसतो राधा आणि कृष्ण. राधे देवा हा ऐका हा हा माझा देव बरोबर ही माझी कुडी तुम्हाला अर्पण केली. हे देवा अर्पण करणे आई माथारी दोषी नारती. राधे तुला नाही खणायचं. राधे आज तू माझ्या हातात आलीस तर तुला मी कधी सोडणार नाही प्रेम करलं वगैरे सोडणार नाही राधे. आई माथारी रे देवा तर आपल्या प्रेमाला कुणी आडवा आला तर त्याला पाप लागेल त्याचे डोळे जातील तो आंधळा होईल. बरोबर आहे आपण ह्या वडाच्या झाडाखाली जाऊ कर्माचं कलमाच्या झाडाखाली जाऊ आनंदाने बसू बरोबर गप्पा गोष्टी करू. इने मनशी देवच हात लाव दादा की हो माझा सोन्याचा दिवस आज तो आला 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 राधे देवा हा बोल राधे हे शरीर माझं तुमच्यासाठी अर्पण केलं बासाठी राधे काय झालं अजून सुरू केला नाही आणि तू का अशी करते देवा हे मला दुःखाचा रोग येत नाही हे मला आनंदाचा रोग येतो. आनंद तुमच्या डांगातले लोक अशी नाही पळते आमने इकडे लोक असला नाही सोसणार एवढा राधे पास होईना नाही 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 माने हाऊस होई गाय का नाही पठ्ठे हाऊस होई गाय नाही राधे मर देता का नाही राधे काय म्हणा झोपला कुठे गेला? आयामध्ये वा आपको कोणते कांदा सगळ्या कलमी हल्ली टाका सोमनाथ गौसार राधे तुला झोपला कुठे गेला ग? ऐकलं देवा मैमुनाने बरी आई घेऊन गेला गयत फाटा म्हणजे लाकडा घेऊन आणि ती लाकडा टाकली रत्नानिशी पडण्यात धर्म मांजऱ्या उन्हा नाही साठी खायच्या ना मला राधे काय आज काय राहणार पोकळा नोकरी आहे मला पण गेला राधे मला थोडं नोकरी नाही, नाही. राधे तुझा गाल का कचरा लागतो ग? आई ना आई म्हणजे आठवण पण होतं ते तुझ्या माने तोंडवर पडी जात हाड भुललाही राहिला राधे तुझा केस कुठे गेला आई अंदर आई त्याच्या साखर नाही राखा हाय ना अंगा असं बरोबर हा हे ते माझे करुणे केस राधे पुरच कर ग. काबा वास मारतो वास कसला कोणता शॅम्पू लावस ग? याला चिनी पलास केली प्लस नाही बा केली प्लस हा त्या नावाला आई वाशी आहे तुला माहिती तुला तोंडच्या थांब आणि आता केस कुठे गेला ग? आई अर्धा केस कडे घेता सा आई कांदा उपटी टाकात ना मग बाकी मेला लोकड्या मारी घेला लाज वाटली का? माझ्या मनात असं आलं म्हणजे प्रेम मध्ये घुसला तर राधाच आहे काय म्हातारडी काय करू
तुमची पूर्ण झाली का? अहो देवा जाते ना लवकर बाजारला. असं का? हो. काय हरकत नाही, राधे तुम्हाला आशीर्वाद आहे. अगं देवा हा मला पण तुझा आशीर्वाद दे ना. असं का? काय हरकत नाही, तुला पण आशीर्वाद आहे. अगं देवा मला पण आशीर्वाद द्या. असं का? हा. तुला पण आशीर्वाद आहे. परंतु तुमच्या 3 पोरी आहेत, आहेत ना? त्यांना लवकर पुढे पाठवा. हो. लवकर हा. तुला आशीर्वाद आहे. अगं देवा, आम्हाला पण जाऊ दे ना बाजारला. कधी जाऊ देणार नाही. असं का? हो. म्हणजे भक्ती करावं लागेल. भक्ती करावी लागेल तुम्हाला पण. लवकर लवकर टूकमध्ये भक्ती करू आणि लवकर जायचे. हा राधे लवकर लवकर करा म्हणा आणि नंतर समुद्र बाजारला. असं का?
देवा देवा अंग ये र हाँ बोल बोल सादळून वाला शेंटे दादा अठ येईल हा तो काय सांग काय मग 500 रुपये दे पण ही बारीक पोरला मला देव नाव काय शेंटे दादा सुनील दादा अरे बाबा साधारण वाला बाटा सेंटिया हाँ आणि यामय ना हाँ। एक सुनील दादा है तो भी है का आणि अरविंद दादा अरविंद दादा एक मास्टर है मास्टर दादा मी मास्टर पक्का चालू है हाँ है का 500 रुपये दिया थे हाँ 500 रुपये दी नहीं आई 20 रुपये बेना लावले है या नग बाई हदया जा बोला या नग बाई हदया जा बोला कृष्ण ने बाई हदया जा बोला असं का ए बाई तुला आई नाही ते हुआ नाही 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 એટલે સાદડોન વાલા બાઠા સેન્ટ હે ને એટલે ઓ આખે આમાં બાઠા આશીર્વાદ છે હા તો આશીર્વાદ આયા तुम कुठे होतीस का हा तुला पण आशीर्वाद आहे तुम्ही पण जा हा तुला पण आशीर्वाद हा किती आशीर्वाद देऊ कोणाला आशीर्वाद देऊ अरे सगळ्या पोरीला आशीर्वाद दिला माझ्याकडे आशीर्वाद संपला आता मम्मी काय करायचं मावशी रडू नका मी कुठं जाऊ नाही मावशी हाय 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 आशीर्वाद हाय तुला आशीर्वाद भेटणार रडू नका नाही नाही मी नाही देणार माझा मित्र आहे हा माझा मित्र तुला दिला मित्र सुद्धा मिळाला मावशीला आशीर्वाद दे हा देवा हिला तर माझ दिन देख आता तू राधा झाली मी राधा मी कृष्ण चालेल तुला आशीर्वाद पाहिजे ना म्हणजे तुम्ही सुदामे नाही मी आता सुदामे नाही श्रीकृष्ण मी आता भगवान श्रीकृष्ण मी भगवान आता म्हातारी नाही म्हातारी नाही मी आता राधा राधा श्रीकृष्ण भगवंता हो. मी राधा हो. आली शरण अशी शरण नकोय जशी देवाची भक्ती केली तशीच भक्ती मला माझी पण भक्ती करतो मी पण भगवान तर आहे ना मी आता बरोबर तर माझी बी भक्ती कर तुझी मुखाची वाणी माझ्या पोडगे काणी नंतर तुला रजा असं हो हो म्हणजे भक्ती केल्याशिवाय मला तुम्ही बाजारला जाऊ द्या. मुक्ती भेटणार नाही बाजारला जाऊ देणार चालेल नाही परमेश्वरा हा. चालेल भक्ती करते हा कर. आय ये परमाने किलवानी रडरा दादा देव तुने गवाई को तुला मी काय सांगेन देवाचा गाय व्हायला पाहिजे आई काय गावस पण ऐकाय बोरमानी किलो आणि रड रे दादा आई नाही चालव मला देवाचा गाय व्हायला पाहिजे नाही चालत आई नाही चालव मग पण मला कष्ट फुकट घेईन असं मग देवाचा मन देवाचा गाय व्हायला पाहिजे रे देवापुती मला जोडी दादा मला भाग आली
मीच तुला रे दादा आई दोषीला मै ठोकून तूने पोटमा खज दुख कॅमेरामॅन दादा ई डोहीला मी ठोकून ते दादाला कळलं ही अशी झाला पुढं मनव काय आते जवाय बसला जेवायला सासू पाटणी आई मला चालव का आई मी नाही जेवत आई नाही चालत नालाय का मी असं नाही सांगितलं अशी कशी सांगलीस तू मी नाही असं सांगितलं मी अशी म्हणले नाही जवाय बसले जेवाले सासू पाटणी पागल आई बचा पोरी ऐकला तुम्ही अशा पागल बोलता तुम्हाला लाज नाही वाटत अशीच म्हणली नाही आहे कशी मला आजची जोडी तेव्हा मला भाज आली आणि जवाई बसला जेवाले तर सासू लाजणी तुझे टोकात हशी आला पाहिजे ना पाटणी कशी सांगितली नाही 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 लाजली आई मला सासू लाजली बी नाही चालत आणि पादली बी नाही चालत काय चालू दुसरा एकदम प्युअर देवाचा गाईन म्हणायला पाहिजे हा प्युअर हे बी नाही चालत हा नाही हे बी नाही अरे उघडी नागडी होऊन मी हातायाला बसते अरे उघडी बोडकी होऊन मी संडासाला बसते अन सांगा राया अन बोला राया काय बोलू काय बोलू हा उघडी कशी दिसते अन सांगा राया उघडी कशी दिसते अन बोला राया उघडी कशी चांगली करस व तू चांगली करस कशी म्हणस व तू आणि सांगा राया उघडी कशी दिसते उघडा माणूस चांगला देखायचा नाही गो अशी कटवाच्या मांड हवीस आई नाही चालव मैं तशा नाही सांगेल कशी सांगली मैं वशा नाही सांगेल अशीच म्हणे उघडी बोडकी होऊन मी संडासाला बसते आणि सांगा राया उघडी कशी नाही सांगेल मला मी नाने कारण मारू नको तुला पाप होईल पाप कशीच म्हणलीस अरे उघडी बोडकी होऊन मी संडासाला बसते अरे उघडी बोडकी होऊन मी संडासाला बसते आणि राया मला आवश्यक्या मला संडास बांधून द्याना हे माझं नाही हे माझं नसून नेम सरकारचा नियम आहे त्याच्यात वाईट वाटून देऊ नको संडास बाथरूम बांधल्याशिवाय तुम्हाला कटलाच काही भेटणार नाही संडास बाथरूम मारणे पाशी बांधी मागत त्या ग्रुप ग्रामपंचायत वालेला सांग ना मग तुम्ही अशा फिरत असता मग जाहीर करते ना मग त्या सरकारला सांग मला नको सांग
आई नाही चाला आई भी नहीं चला हा आया वो जी आला हाई तुला प्रोग्राम पर संडासला बाण हाई बसायला हाई बी नाही चाला आई नहीं चला हा. मग आहे खाता हा मी तुमची भक्ती करणार हा हा बाजारला जाणार शाबास बरोबर काय बरोबर भक्ती करणार मी बाजारला जाणार हा हा तुम्ही ऐकीत बसणार तुम्ही कोण आहात गडी माणूस आणि मी कोण आहे तुम्ही बाई माणूस हे गड्या बाईचा रक्त देता तुम्ही बाई माणूस सकाळी उठते कबाड कष्ट करते शेतात जाते डोंगराला जाते कष्ट कबाड करून घरी येते स्वयंपाक पाणी करते आणि तुम्ही इकडून तिकडून फिरून 2 घोट दारू पिऊन यायची आणि तिकडे येऊन आमच्या उरावरती बाई माणसाच्या उरावरती लाथा मारायचे एक गधरा पापी चंडाळा परमेश्वरा तुम्ही बाई माणसाला जन्माला घातलास काय पाप केलं रे चंडाळा बाई माणूस किती मार खाते किती कष्ट करते किती शिडी गाडी करतात माथारी खिजवाई नीर खिजवाई एवढा पावत महिला पण आजचा नाही गाठलो देवा हा बाई म्हणून जर या पृथ्वीवर जन्माला आली नसती मग कसे काय झालं रडस नको बाई म्हणून जन्माला आली या पृथ्वीवरती जन्माला आली तुमचं मार खायला कोण मार देह तुम्ही दारू पिऊन येता आम्हाला मारता आता ऐकून घे 20-22 वर्षापूर्वी गर्भाशी बाई राहिली का तपासायचं जर स्त्री असली तर तिचं तुम्ही रक्तपात करायचं कोणी आम्ही तुम्ही करायचं पाडून टाकायचे म्हणून आता मुली भेटतात नाही तो आता पडला भेटला का मुली आता नेहमी येतो मग तुम्ही ही शिरी जात म्हणजे तुम्ही नष्ट करणार होते जर नष्ट केली असती बाई माणूस पूर्ण नष्ट झाली असती मग तुम्ही काय कुत्रीच्या पोटी जन्म घेतला असता देवा कधी आमचे दिवस उठते धाव पण तुला पाहिजे काय ती तशा बाई माणसाने काय पाप केला पाहिजे काय तुला काय पाहिजे काय पाहिजे मला विचार काय पाहिजे मग हे बघा मला काय नको पाहिजे माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी माझ्या महिलांसाठी मला न्याय पाहिजे न्याय कसं न्याय ती मला सांग न्याय घेतल्याशिवाय मी गप बसणार नाही जगीन तरी महिलासाठी मरीन तरी महिलासाठी बाया माणसासाठी न्याय हवा नाहीतर मग मला आता मारायचं नाही मारणार नाही मला तुम्ही सांग तुला काय कशा न्याय पाहिजे ती मला सांग न्याय हा हा माझ्या महिलाशी हा हा भक्ती करायला पाहिजे तुझ्या महिलाशी महिलाशीच नव्हे तर माझ्या बांधवांची सर्वांची सर्व रसिकांची भक्ती करायला पाहिजे भक्ती कशी मराठी फिराठी कुछ नहीं चलेगा हिंदी चित्रपट डिस्को डांसर मी मराठी बिराठी कुछ नहीं चलेगा हिंदी चित्रपट डिस्को हे भक्ती तुला पाहिजे तुझ्या बांधवांसाठी तुमच्या बायासाठी चालेल मला न्याय पाहिजे मी न्याय घेतल्याशिवाय तो बसणार नाही असं हा चालेल चालेल मी जसं म्हणेन तसं तुला म्हणायचं हा काय काय तू वेडी आहे याला हात लागले तुम्ही बिन विचारले याला हात लागले वेडी आहेस तू हे माझे देवाच्या गंगाराम काय करू चमत्कार कर कशा करू असे चमत्कार हा देवाच्या गंगाराम हा वेडी आहेस तू याला विचारू नको जर खिजवायला ना खिजवान जाते ना गप्प बसू नाही मला विचारणार तू काय 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 हाय ना आम्ही कली येऊन कंकू बाया
हे गंगूबाई आणि हे गंगूबाई काय कर आशा तुला माहिती नाही ना हो माहिती कंग हाय हाय खेळ गयो अशी गंगूबाई तू नाका कारण ना त्याला पादारी काढतील मानी गंगूबाई आई गंगारामला पादाळी नाही पाद आई मानी गंगूबाईला ना तू गंगूबाई काय बी चोरशी मारशी नक्की करी टाकशी तरी मानी गंगूबाई उभीच राहील खोटल्यापणी उभीच राहील आणि तू नाका कारण ना तू एक आपले पोट ना हवा ना तर एक बार होईल गड्या दम मारी खातूच पेला हवा तर दोन बात आणि चिक्का पिक्का पेला हवा तर मग 3 बार आता 4थ्या बारला तू ना गंगाराम हवा गंगाराम ने गंगूबाईला भी संग पाहत ते बी नको आता तुला भक्ती पाहिजे ना मराठी नाही मराठी कुछ नहीं चलेगा हिंदी चित्रपट इसको डांस चालेल मी जसं म्हणेन तसं तुला म्हणेन अरे ए क्या बोलती तू अरे ए क्या मैं बोलो सुना आती क्या खंडाला once more अरे ए क्या बोलती तू गुलुल अरे ए क्या मैं बोलो सुना आती क्या खंडाला आता सांग माने भंडाला अथवा शिरडी रडी राहणे अशा बाई आम्ही व तशा नाता सांगमाने भिंडल देवा परमेश्वरा माफ करा मला मी शरण आले मला आशीर्वाद पाहिजे तुला आशीर्वाद आहे उठा उठा वरती उठा 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 ऐकाने लक्षात असू द्या वारसा आणि वारसा गावाच्या परिसरातील ग्रामस्थ मधला शाहीर कलावंतांचा मानाचा मुद्रा या ठिकाणी जमलेले बंधू आणि भगिनींनो माता पितांनो माया बहिणींनो आज आपण या ठिकाणी देवी माताची यात्रा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला